कामठी मौदा विधानसभा क्षेत्र में कांग्रेस पार्टी के संभावित उम्मीदवार प्रसन्न राजा तिड़के ने आरोप लगाया कि वर्तमान भाजपा सरकार और वर्तमान विधायक ने कामठी मौदा विधानसभा क्षेत्र में विकास के नाम पर लोगों को धोखा दिया है। लोकसभा चुनाव के मद्देनजर मौजूदा विधायक टेकचंद सावरकर और बीजेपी सरकार को हर दल अपने विधानसभा क्षेत्रों में किए गए विकास कार्यों को लेकर घेर रहा है। प्रसन्ना तिड़के कामठी मौदा विधानसभा क्षेत्र से मैदान में उतरने की तैयारी कर रहे हैं। फिलहाल विधानसभा क्षेत्र में लोगों तक उनकी पहुंच बढ़ गई है और गांवों का दौरा भी जारी है। कामठी मौदा विधानसभा क्षेत्र में बड़ी संख्या में लोग रहते हैं। उन्होंने उद्योगों में स्थानीय लोगों को रोजगार नहीं देने पर बीजेपी सरकार को घेरा है। प्रसन्ना ने भारी बारिश से हुए नुकसान और सरकारी सहायता से वंचित किसानों के मुद्दे पर भी मौजूदा बीजेपी विधायक और सरकार की आलोचना की है। नुसतं खोटं बोलून रेटून बोला आणि खोटं बोला असा तो त्यांचा विषय आहे। तुम्हाला मला कुठला समजा आज कामठी मौदा विधानसभेत आज एवढा मोठा इंडस्ट्रियल बेल्ट सारखा आहे, एनटीपीसी पॉवर प्लांट जो काँग्रेसच्या काळात आलेला मौद्याला, त्याच्यानंतर तिथे अल्ट्राटेक आहे, त्या भागात तुमचं रिलायन्स 4G आहे, तिथे इंडाल्वो आहे, कामठी मौदा रोडवर बड्या मोठ्या इंडस्ट्रीज आहे। मला एक तरी असं उदाहरण सांगून द्या की लोकांना तिथे, त्या स्थानिक लोकांना तिथे रोजगार, अरे ज्यांच्या एनटीपीसी मध्ये शेत्या सुद्धा गेल्यात त्यांना तुम्ही प्रॉमिस केलं होतं त्यावेळेस की आम्ही यांना नोकऱ्या देऊ, तिथल्या स्थानिक ज्यांच्या शेत्या जे बुहीन झालेल्या आहेत त्यांना आम्ही त्यांच्या मुलांना नोकऱ्या देऊ। आतापर्यंत तिथं तशीच्या तशीच ती यादी पेंडिंग पडलेली आहे आणि आता ते लोक खोटं बोलत आहे। यांचंच सरकार आहे, यांचंच सरकार आहे। अशा काही उदाहरणं आहे। आता तुम्ही नागपूर कामठी ग्रामीण जो आमचा पेरी अर्बन एरिया आहे जो कामठी विधानसभेत येते, तिथं आताच एक म्हणजे एक पावसाळ्यामध्ये तिथं प्रत्येका घरात पाणी घुसलं, तिथं नाल्या नाही, तिथं रस्ते नाही, तुम्ही इथं भूलथापा देता का बा तिथं खूप मोठा, आणि आतापर्यंत तिथं त्यांना तिथं बीजेपीला लीड मिळत आली आहे। ज्या म्हणजे त्या पेरी अर्बन मध्ये त्यांना तिथून उमेदवार त्यांचा निवडून येतो। असं कुठल्या प्रकारचं यांचं विकासाचं लक्ष आहे? फक्त सिमेंट रोड केल्याने विकास होऊन जाते का? अरे जोपर्यंत तुम्ही एखाद्या चांगल्या सामान्य माणसाला, सामान्य तिथल्या घराच्या लोकांना समजा नोकऱ्या दिल्या असतील त्याला आपण विकासाचं हे म्हणू का, त्याचं घर त्याचं विकसित होते। पण तुम्ही फक्त सिमेंट रोड काढून चुकले, नाल्या नाही, काही खूप ठिकाणी तर म्हणजे आता मी फिरलो, आम्ही त्या भागात फिरतो, सगळे लोक तिथं बोंबलत आहेत बीजेपीच्या नावाने। यांनी आम्हाला चुत्या म्हणजे आतापर्यंत नुसतं तोंडीच आश्वासन दिले आहे। आता एक नवीन त्यांनी म्हणे का बा तिथले जे प्लॉट धारक आहे किंवा तिथले घर अजूनपर्यंत रेग्युलराइज नाही केलं, तुमच्याकडे तुमची कॉर्पोरेशन असताना तुम्ही त्यांना रेग्युलराइज तुम्ही तो केलं नाही, म्हणजे नुसत्या गोष्टी। आणि आता काय तर एक आता इलेक्शन येत आहे तर कुठलं ना कुठलं एक पत्र काढते आणि तिथं फिरवून देते का बा हे आता तुमचं रेग्युलराइज करून आलो आम्ही, तुमची RL काढून आलो। हे असं गेल्या काही वर्षापासून त्यांचं असं हे नाटक चालू आहे। म्हणून बीजेपी नुसत्या भूलथापा देते, नुसतं खोटं बोलते, म्हणजे खोटं बोला रेटून बोला, खोटं बोला रेटून बोला असा विषय चालू आहे। कुठल्या प्रकारचं विकासाचं कुठलंच काही कार्य नाही आहे। त्याबद्दल बीजेपी खूपच अशांती आहे, असंतुष्ट आहे। त्यामुळे यावेळेस बीजेपी सरकार कुठल्या पद्धतीनं निष्ठनाबूत होणार आहे। अतिवृष्टीमध्ये लोकांना ज्यांच्या घरात पाणी घुसलं होतं त्यांना सुद्धा आतापर्यंत जो काही मुआवजा आहे तो सुद्धा नाही मिळाला। कामठीत पेरी अर्बन मध्ये जिथं जिथं पाणी घुसलं, शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी घुसलं, अजूनपर्यंत त्यांचे पंचनामे सुद्धा नाही दिले आहेत। आम्ही त्या दिवशी त्यांना जे आता मागच्या वेळेस गव्हाचे आणि मोठ्या नुकसान झाले गव्हाचे आणि तांदळाचे, अजूनपर्यंत त्यांचे पंचनामे आहेत। त्यांना जो पीक विमा राहते तो खोटा नाटा, म्हणजे जे आपले लोक असतील ज्या गावात जे बीजेपीला मदत करत आहेत त्यांचे पीक विमा करणं, त्यांचे पंचनामे करणं, नुसतं असा पूर्ण राजकीय हे षड्यंत्रापासून ते त्यांचं चालू आहे। म्हणून शेतकऱ्यांच्या ते म्हटलं ना मी खोटं बोलतायत का, म्हणजे आम्ही त्या दिवशी एवढा मोठा, आता आमचे तिथले काही सभापती, पंचायत समिती, काही जिल्हा परिषद मेंबर उपोषणाला बसले, याद्या नाही आहेत, याद्या बनल्या नाही आहेत, तिथले जे पंचनामाला लोक जातात त्यांचे अधिकारी खोटं बोलून त्यांचे
भलत्यांचेच पंचनामे केले, काही लोकांचे अकाउंट ओपन मध्ये म्हणजे जे स्थानिक मोहद्याचे लोकांचे शेतकऱ्यांचे अकाउंट आहे त्यांच्यात जे पीक विमाचे किंवा बाकीचे मोबदल्याचे जे पैसे आहेत ते गुजरातला पाठवले भलत्याच्या अकाउंटमध्ये, असा हा सगळा गोंधळ कार्यक्रम चालू आहे. म्हणून म्हटलं ना, ते शेतकऱ्यांच्या पाठीशी नाहीये, बेरोजगारांच्याही पाठीशी नाहीये, कुठल्या वेगळ्या आता त्या फक्त हे महिलांचं जे आता तुम्हाला मी मागं सांगितलं की बा महिलांचं हे फक्त होतं घ्यायसाठी हे नुसतं लाडकी बहीण चालू आहे, बाकी काही नाही.